नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकार पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या मानगडीवर बसल्याचं एक ताजं-तवलं उदाहरण युरियाच्या मार्फत आलेलं आहे. युरियाचा नत्रस, पुरस, पलाश असं आपल्या पिकांना गरज असते, त्यामध्ये महत्त्वाचा भाग असलेला युरिया खत हे सर्वांना जास्त प्रमाणात गरजेचं लागत असतं. त्यामध्ये काय केलं सरकारने 45 किलोची बॅग हे पूर्वी आपल्याला 266 रुपये 50 पैसे या किमतीमध्ये मिळत होती. तो होता नीम कोटेड युरिया. तर आता सरकारनं काय केलं, ते नीम कोटेड युरियाला चेंज करून त्याच्यामध्ये सल्फरयुक्त युरिया असं नवीन खत असं तयार केलं आणि त्या कंपनीसोबत त्यांची करार करून ती अनुदान वाढवण्यापेक्षा सरकारनं का केलं, 266.50 पैशामध्ये 45 किलोची नीम कोटेड युरिया बॅग हा आपल्या शेतकऱ्यांना देत होती. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, ती युरियाची बॅग सल्फरयुक्त दिल्यानंतर किंमत ही वाढत होती. होऊ शकते 266ची 270 झाली असती किंवा 80 झाली असती किंवा 300 झाली असती. तर त्यांनी बॅगची किंमत वाढवण्यापेक्षा सरळ 45 किलोची युरियाची बॅग ही 40 किलोमध्ये आणून ठेवली आणि फक्त किंमत ही 266.50 पैसे किंमत फक्त तेवढीच ठेवली, जेणेकरून शेतकरी हा बोंबलला नाही पाहिजे. त्यासाठी सरकारने हे किंमत स्थिर ठेवून अनुदानामध्ये वाढ न करता व 5 किलोची कपात करून शेतकऱ्याच्या मानगुटीवर कसं युरियाचं खत हे मांडून दिल्या 40 किलोची बॅग. हे ताजं तवलं उदाहरण 5 जानेवारीला हे घडलेलं आहे प्रकार. ज्याप्रमाणे आपण पार्लेजीचा पुडा खातो, पार्लेजीचा पुडा 5 रुपयालाच मिळत आहे, पण त्याचे दिवसेंदिवस एक बिस्किट हे कमी होत आहे. पण खाणाऱ्याला वाटते का आपल्याला 5 रुपयामध्येच हा बिस्किट पुडा मिळत आहे. पण पार्लेजीच्या पुड्याप्रमाणेच सरकारने युरियाच्या खताची देखील सोय लावलेली आहे. ज्याप्रमाणे पूर्वी 50 किलोची बॅग भेटत होती, त्या 50 किलोची बॅगीचे केले त्याने 45 किलो नीम कोटेड युरिया केला. त्याच्यानंतर आता ह्या चालू वर्षामध्ये 2024मध्ये 5 जानेवारी 2024 पासून युरियाचा आता युरिया गोल्ड नावानं नवीन बॅग येणार आहे ॲग्रोनच्या माहितीनुसार. तर त्यामध्ये 40 किलोची बॅग युरियाची केली आहे. ह्या सरकारनं एवढीच शेतकऱ्यांविषयी किमया शेतकऱ्यांविषयी यांना काळजी असेल तर यांना सबसिडी वाढवायला पाहिजे नव्हती न 45 किलोची बॅग हे 50 किलो करायला पाहिजे किंवा 45च किलो ठेवायला पाहिजे नव्हती, जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही. यांनी काय केलं, युरियाची सबसिडी न वाढवता किंमत स्थिर ठेवून फक्त त्याचा 5 किलो कमी खत सरळ करून टाकलं जे, आणि 40 किलोची बॅग शेतकऱ्याच्या माती मारायचं ठरवलेलं आहे. ज्याप्रमाणे मोबाईलचं रिचार्ज 30 दिवसाचं न मिळता आम्हा शेतकऱ्यांना किती 28 दिवसाचं मिळते. त्याच्यानंतर गाडीमध्ये टाकण्याचं ऑइल हे पहिले 1 लिटरमध्ये मिळत होतं, आता 800 ते 900 mlच फक्त मिळते. त्याच्यानंतर आम्हाला जे काय आता सोयाबीन आम्ही विक्रीस करतो, तर आमचा 1 क्विंटलचा माप राहते, तो 1 क्विंटलचा माप न ठेवता यांनी सरळ आता 80 किलोमध्ये 1 क्विंटल माप असंच याने ठरवून द्यावे, जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांचं देखील कुठंतरी आता समाधान होईल. कारण तुम्ही आता 45चं 50 केलं म्हणतो, 45चं 40 किलो केलं, त्याचप्रमाणे आमचं 100 किलोचं 1 क्विंटलचं वजन हे आता 70 किलो तुम्ही गृहीत धरावे व आमचे सोयाबीनचे काटे करावे, कापसाचे काटे करावे. कारण तुम्ही आता त्या मोबाईलच्या कंपन्या कमी 28 दिवसाचं रिचार्ज करत आहे, ऑइलवाले 28 दिवसाचं रिचार्ज ऑइलवाले 80 ml 800 ml 900 ml देत आहे. त्यामध्येच आता आमचा देखील 100 किलोचा जो काटा राहते तो सरळ तुम्ही 70 किलोचा 1 क्विंटल असा गृहीत धरून आमच्या सोयाबीनचा कापसाचा काटा करावा, जेणेकरून शासनाचे धोरण तुम्हालाच कसे लागू, आम्हाला शेतकऱ्यांच्या वजनामध्ये फक्त आमचाच काटा बरोबर द्यायचा का. सोयाबीनची बॅग मागच्या वर्षी होती, जे आपण दुकानातून घेतो 27 किलोची बॅग, ही आम्हाला 2703 रुपयामध्ये मागच्या वर्षी पडत होती. आणि आजच्या घडीला ह्या वर्षी सोयाबीनची बॅग 27 किलोची 3,500 ते 4,000पर्यंत आम्हा शेतकऱ्यांना पडली आहे. किती किलोची? 27 किलोची. ना आमची 100 किलोची सोयाबीन हे तुम्ही 4,000मध्ये घेता. किती? तुमचं 1 पट तर आमचं 3 पट. 27 किलो 3 पट करा तरी 1 क्विंटल होत नाही, पण आम्ही 1 क्विंटल देऊन तुम्हाला 4 ना 4,500मध्ये आमची
सोयाबीन विक्रीसुद्धा. असं शासनाचं असं शेतकऱ्यांविषयी निवडणुका समोर ठेवून शेतकरी बोंबलला नाही पाहिजे. फक्त आमचं कास्तकाराचं कसं राहते, किंमत पाहिजे. किंमत किती आहे? 266.50 पैसे. म्हणजे युरियाची बॅग बरोबर आहे जशी मागं भेटत होती. सरासरीच्या मागच्या काळापासून सरकारनं 10 किलो युरिया हे कमी केलेलं आहे. पहिलं 50 किलो भेटत होती, त्याच्यानंतर 45 केलं ना. आता 5 जानेवारीपासून युरिया सल्फरयुक्त खत हे फक्त 45 किलो हा शेतकऱ्यांना मिळणार आहे. किंमत 30 राहणार आहे. फक्त हे सरकार युरिया बॅगवर अनुदान वाढायचं ठरवण्यापेक्षा याने अनुदान तेवढंच ठेवून शेतकऱ्यांविषयी